नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चला तर आज आपण जी-एम-सी मुंबईची जी परीक्षा घेण्यात आली होती IBPS मार्फत, तर त्या परीक्षेची रिस्पॉन्स शीट जी आहे तर ती उपलब्ध झालेली आहे. तर तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे. तुमच्यासमोर अशा प्रकारचं इंटरफेस ओपन होईल. इंटरफेस ओपन झाल्याच्यानंतर लॉग इन ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. लॉग इन ऑप्शनवर क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर जे आहे तर सेकंड इंटरफेस जे आहे म्हणजे सेकंड पेज जो आहे तर ते ओपन होईल. अशा प्रकारे थोडंसं जो आहे ना नेटवर्कचा इश्यू आहे तर थोडासा टाईम घेत आहे. अशा प्रकारे तुमच्यासमोर इंटरफेस ओपन झाल्याच्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे आणि लॉग इन ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. लॉग इनवर क्लिक केल्याच्यानंतर जे आहे तर तुम्ही तुमच्या पेजवर जे आहे तर तुमच्या प्रोफाईलवर जे आहे तर तुम्ही एंटर व्हाल. प्रोफाईलवर एंटर झाल्याच्यानंतर तुम्हाला ॲडमिट कार्ड, पेमेंट स्लिप, ॲडमिट कार्ड आणि त्याच्यापुढे जे आहे रिस्पॉन्स शीट असं ऑप्शन दिसेल. त्या रिस्पॉन्स शीट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तुम्ही नंतर दुसऱ्या पेजवर एंटर व्हाल. त्या पेजवर एंटर झाल्याच्यानंतर जे आहे ते तुम्हाला एक खाली स्लाईड दिसेल, त्याच्यामध्ये मेसेज दिसेल क्लिक हिअर. क्लिक हिअर या ऑप्शनवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही तुमच्या रिस्पॉन्स शीटच्या पेजवर ओपन व्हाल. तर रिस्पॉन्स शीट ओपन पेजवर जे आहे ते एंटर झाल्याच्यानंतर तुम्हाला तुमची रिस्पॉन्स शीट चेक करता येणार आहे. जी-एम-सी मुंबईची रिस्पॉन्स शीट आलेली आहे. तर ज्या उमेदवारांनी जी-एम-सी मुंबईची परीक्षा दिलेली आहे तर त्यांनी त्यांची रिस्पॉन्स शीट नक्की चेक करा. कट ऑफ किती लागणार आहे, कुठल्या कॅटेगरीसाठी किती कट ऑफ लागणार आहे, किती जागा आल्या होत्या आणि कशाप्रकारे ही भरती प्रक्रियेचा अपडेट आहे तर ते संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी नक्कीच तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तो व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करून जायला विसरू नका. थँक्स फॉर द वॉचिंग.